समेशन 9 numbers r equals to 1 to n 2 by 3 raised to r 2 by 3 raised to r. त्यात हे कसं करायचं बघा. याला एस एन पकडतो. 2 by 3 raised to r 2 by 3 2 by 3 square 2 by 3 cube up to 2 by 3 raised to n 2 by 3 2 by 3 r ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत ठेवायची. r इक्वल्स टू 1 ठेवलं तर 2 by 3 raised to 1 2 ठेवलं तर 2 by 3 चं स्क्वेअर 3 ठेवलं 2 by 3 क्यूब असं n ठेवलं. आता हे जीपी आहे. हे जीपी मध्ये आहे. आर इन जीपी याच्यात फर्स्ट टर्म 2 by 3 आहे आणि कॉमन रेशो पण 2 by 3 आहे. फर्स्ट टर्म म्हणजे हे 2 by 3 आणि कॉमन रेशो 2 by 3 स्क्वेअर आपण 2 by 3 तर ते पण 2 by 3 आहे. मग आता एस एन काढू. एस एन इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर 2 by 3 अपॉन 1 minus 2 by 3 तो 2 by 3 upon 1 by 3 3 cancel is equal to 2. आता हे सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला आहे. त्याच्यात काय असतं मॉड आर इज लेस देन 1 देन एस एन इज इन्फायनाइट. इन्फायनाइट जी पी असते तर ते आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. हे आपण 1 मायनस आर हे फाइंड करता येतं 2 by 3 अपॉन 1 मायनस 2 by 3 हे 2 by 3 आर 2 by 3 2 by 3 अपॉन 1 by 3 3 कॅन्सल इज इक्वल टू 2. हे प्रॉब्लेम जे आहे ना सिग्मा हे जंत पण ह्याच्यामधलं हे जे प्रॉब्लेम आहे हा सिरीजचा नाही आहे. सिरीज कोणाला म्हणतात डेफिनेट ऑर्डरमध्ये जे असते समजा आर आर स्क्वेअर आर क्यूब सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट एन टर्म्स क्यूब ऑफ एन टर्म्स ते सिरीज झाले. हे जनरल जी पी आहे. तुम्ही इवन तो फॉर्म्युला पण वापरू शकता. एस एन इक्वल्स टू ए इंटू 1 मायनस आर एस टी एन अपॉन 1 मायनस आर. पण आता काय होतंय जेव्हा मॉड आर लेस देन 1 असतं त्याला आर एस टी एन जे असतं ते अप्रोचेस टू 0 होतं. मॉड आर जर का लेस दॅन 1 असेल तर आर एस टी एन ही जी टर्म आहे ती 0ला अप्रोच होते. त्यामुळे मग हे ए इंटू 1 हे आपण 1 मायनस आर त्या फॉर्म्युल्यालाच आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. हे केलं तरी चालतंय पण हे डायरेक्ट आन्सर येतं. आपण हे बघितलं आहे सम टू इन्फिनिटी म्हणते त्याला. हे काय आहे ते सम टू इन्फिनिटी. मग ह्याचं हे कधी होते मॉड आर इज लेस दॅन 1 आणि सम टू इन्फिनिटी जे असतं त्याचं फक्त एस एन फाइंड करता येतं. आपल्याकडं ऑलरेडी आहे ते म्हणजे आपण बघितलेलं आहे. हे रिकरिंग डेसिमल प्रॉब्लेम ह्याच्यामध्येच होते 2.33 2.3 बार वगैरे त्याच्यातनंच बघितलं ऑलरेडी हे झालं आपल्याला. तिथं आहे जास्त प्रॉब्लेम हे टाईपचे. आता तिथे घेतलं नाही मी कारण तुम्हाला त्यावेळेस हे माहीत नव्हतं सिग्मा वगैरे. घेतला असं तरी चालतंय काय फरक पडत नाही ते म्हणून ते आता इथे कम्प्लीट केलं. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट असं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हेच फॉर्म्युला जरी यूज केला आणि सिग्मा फाइंड केला तरी चालतं. ठीक आहे.